गुरु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। वाली बरियाती बरे मी श्री राम हातोर बरे आदि वाली ती कर्ण होले रणकंदये पाहे माझे। प्रभू रामचंद्र भगवान की जय। सर्व जमलेल्या राम भक्तांच्या चरणी साष्टांग भाषामध्ये सबक सांगण्याचा प्रयत्न करू। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड असे नाव सर्वांच्या अखंड मुखामध्ये राहो ही सर्वांसाठी सर्वाचा ईश्वर हनुमानजी यांच्या चरणी प्रार्थना आहे। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन पुत्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। असो भगवान परमात्मा निर्गुणा मधून सगुणाला आला। तो भक्ताला सहकार्य करण्यासाठी, भक्ताला जे गाजते यांना मारण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी भगवान परमात्मा राग नसलेला रागावतो, विकार नसलेला विकारित होतो, असा हा भगवान परमात्मा आहे। आपल्यासारखे कुठलेही विकार याच्याकडे नाही, पण भक्ताच्या सहकार्यासाठी तो मायेच्या अधीन होऊन विकार निर्माण करून भक्ताला सहकार्य करतो। भक्ताला जे त्रास देते त्यांना मारण्यासाठी प्रतिज्ञा करतो। जशी माऊली प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोक। सर्व काही भांडण भावाभावाचं ऐकून घेतलं, खरं कुणाचे हे मनामध्ये पक्क केलं, खऱ्याच्या बाजूनं न्याय करावा न्यायाधीशाने, त्याच न्यायाधीशाला जगतामध्ये जग मान्यता असते। प्रभू रामचंद्र आपल्या कृतीतून न्यायाधीशाला सुद्धा वागणूक दाखवितात। न्याय कसा करावा की ज्याच्यावर अन्याय आहे त्याच्या बाजूने लढावा आणि जे न्याय देण्याच्या लायक आहेत त्यांना जवळ करावा आणि पुढल्याला समाप्त करावा, अशी माझी वागणूक तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावी, असं प्रभू रामचंद्र बोलून दाखवित नाहीत। शहाणे माणसं जास्त बोलत नाहीत, वागून दाखवित असतात। प्रभू रामचंद्र जास्त बोलण्यापेक्षा जास्त वागतात आणि त्यांच्या वागण्याकडे बघून जे वागतात ते रामच होतात। राम म्हणता रामची होई जे पदी वैश्वनी पदवी घेई जे। भगवंताने सांगितलं आजपासून सुग्रीवा तुझ्या मनामध्ये ज्या व्यक्तीचं भय आहे ती व्यक्ती आज जगापासून जगाला मुक्त झालेली दिसेल। आज ज्या सुग्रीवाच्या मनामध्ये भय आहे ते भय कायमचं संपेल। आज ज्या वालीच्या भीतीनं सुग्रीव रानोमाळ भटकत आहे तो सुग्रीव आज राज्यावर बसणारा दिसेल आणि सर्व प्रजा त्याच्या हाताखाली गुन्हा गोविंदाने राहील, अशी माझी प्रतिज्ञा आहे। एकाच बाणाने मी आतुर बळी बलवान अशा वाळीला मी आज मारल्याशिवाय राहणार नाही। मी लोकांप्रमाणे नुसता बोलणारा नाही, बोलण्याप्रमाणे वागणार आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोलण्याप्रमाणे मी वागणार आहे। माझ्या वचनावर निसंशयपणे तू त्या ठिकाणी राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे, असं आश्वासन दिलं। भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। काय बोलतात मग ऐसे बोलत सगळे वासे सवेग उठला समे प्रेसे ये होनिया किसकिन पदेसे वादी मधासे उद्यता। असं भक्ताला अभय दिलं, शौर्याची गर्जना केली आणि जे धनुष्य कुणाला उचलत नाही, ज्या धनुष्यावरचा अमोघबाण म्हणजे एकदा सुटला तर इच्छित मनाप्रमाणे काम केल्याशिवाय राहत नाही असा बाण, जे भातुड आहे, जे भातुड चांगल्याच बाणाला त्या ठिकाणी स्थान देते, असं भातुड आपल्या पाठीवर घातलेलं आहे, धनुष्य काखेमध्ये अडकलेला आहे, बाण हातामध्ये घेतलेला आहे, असं आश्वासन देऊन गर्जना करून आपल्या भावासह म्हणजे कुठल्याही प्रसंगी आपल्या भावाला जो विसरत नाही आणि तो जगमान्य भाऊ झाल्याशिवाय राहत नाही, अशा भावाला तो सतत सेवाधारी आहे।
पत्नीचा आणि राज्याचा त्याग करून सगळ्या सुखाला लाथ मारून ज्यानं सोडलेला आहे अशा भावाला जर सोडलं तर मला सुद्धा कोणी मानणार नाही, म्हणून त्या भावाला सुद्धा बरोबर घेतलेला आहे. आणि या वालू जो आहे याचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्र किष्किंधेच्या भागामध्ये कुठं वाली आहे त्या वालीबरोबर अनंग माझा आता भक्त करणार आहे आणि त्या वालीला मी आता मारणार आहे या उद्देशानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह आले आणि आल्यानंतर काय करू लागले. एक सका जीव लगासा मित्रा तुझा सुग्रीवसा मित्रा दोघे घेऊन या वेगवतडे रामचंद्र निघाला. भगवंताची जो सेवा करतो तो भगवंताचा जीवलग असतो. जीवा पाड प्रेम भगवान परमात्मा त्या भक्तावर करीत असतो आणि तो असा सेवा करणारा भाऊ होता, पण भक्ताला लाजवील अशा प्रकारची सेवा करणारा लक्ष्मण भाऊ प्रभू रामचंद्राचा होता आणि तो सहज जीवलग होता. त्या जीवलगाला हमेशा वेळी जीवावर संकट आल्यानंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवाचे माणसं जर संग असले तर प्राणावर संकट आलं तर माणूस त्या संकटातून वाचल्याशिवाय राहत नाही. जीवा होता म्हणून शिवाजी महाराज जसे वाचले तसं लक्ष्मण होता म्हणून नेहमी यशस्वी प्रभू रामचंद्र होते, त्यांना बरोबर घेतलेला आहे. आणि दुसरा परम मित्र जो आपलं काम करणार आहे आणि ज्याचं काम करण्यासाठी आपण आश्वासन दिलेलं आहे अशा मित्राचं काम करण्यासाठी जीवलग अशा बांधवाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र पोहोचले आणि पोहोचून काय करू लागले. एक झाले नरवानर वानर वीरांचा संभार आवडे करते जय जयकारे किष्किंधाद्वार ठाके. एकमेका सह्य करू आणि अवघा धरू सुपंत नर वानर भक्त देव जीव शिव यांचं एकत्रीकरण झालं का त्याला म्हणायचं काला, त्याला म्हणायचं मोक्ष. यांचं एकत्रीकरण प्रभू रामचंद्राने इथं आणलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा काला या ठिकाणी झालेला आहे, त्यांना निज मोक्ष प्राप्त झालेला आहे. एक नर आणि वानर झालेले आहेत. जे वानलेले नर आहेत त्यांना वानर म्हणतात. दिसायला वानर आहेत पण नराला लाजवितेल अशा प्रकारचेच नर वानर प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी जवळ केलेले होते. बिगर कामाचे नाही, जे देवाला कधीही विसरत नाहीत आणि देवाला कधी धोका देत नाहीत असे वानर त्या ठिकाणी जवळ केलेले होते. असेच नर त्या ठिकाणी देवानं जवळ केलेले होते. यांचे संघटीकरण यांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा संघटित येण्यामुळं काही कार्य होऊ शकतं. आज संघटितपणा जर विस्कळला तर मोठ्या कार्याचा सुद्धा नाश होऊ शकतो. याच्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणतात कुणालाही कमी लेखू नका, सगळ्या बरोबर एकत्रीकरानं राहा, नक्की तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम सुग्रीवानी सौमित्रा तिघे चालकीचे एकत्र आनंद करती देवांदरे किष्किंधाद्वार पावले. तुकामने आम्हा प्रेमा उने ते गायन पंढरीचा राणा साठविला हृदयी. ज्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्मा साठविलेला आहे त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. अशा प्रकारची परिस्थिती वानर सैन्यासह सुग्रीव राजाची झालेली आहे. देव कराधनी आणि रिद्धी सिद्धी वाहे पाणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेले विन जीवा सुख नव्हे याची अनुभूती या ठिकाणी प्रभू रामचंद्राची संगती केल्यानंतर सर्व काही वानराचा राजा सुग्रीव आहे.